पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत आणि बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। बांगलादेशची सत्ता आता लष्कराच्या हाती जाणार का हा महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे निर्माण होतोय। शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत। बांगलादेशमधील अस्थिर स्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि आता बांगलादेशमध्ये लष्करी राजवटीची शक्यता आहे। भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये अनेक वर्षांनंतर खरं तर हा अभूतपूर्व संघर्ष उफाळलाय आणि आतापर्यंत 100हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या या प्राणघातक संघर्षानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तातडीने त्या भारतात दाखल झालेले आहेत, भारताच्या आश्रयाला आलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पिछले 2-3 दिनों से बांग्लादेश के जो स्थिति है, बांग्लादेश की स्थिति जथेष्ट तप्त हो गया है। अभी जो सूचना वहां से मिल रहा है, काल के दिन में सिर्फ 97 लोगों का डेथ हो गया बांग्लादेश में। बहुत सारे पुलिस स्टेशन, बहुत सारे सरकारी जो इंस्टीट्यूट है उनको आग लगा दिए गए और इस आग में काल के दिन में 97 लोगों का डेथ हो गया ऐसा खबर आ रहा है। पुलिस के 18 कर्मी, एक जर्नलिस्ट के मिलकर ये पूरा 97 के जो आंकड़ा आ रहे हैं अभी तक। और अभी का आज का स्थिति भी बहुत गंभीर है और इंटरनेट को बैन कर दिया गया बांग्लादेश में और बांग्लादेश में अभी कर्फ्यू चल रहा है ऐसे सूचना मिल रहे हैं। और यहाँ अगर बोलेंगे हम इंडिया साइड में बॉर्डर के बात बोलेंगे, बॉर्डर में भी जो सिक्योरिटी सिस्टम है वो बॉर्डर बीएसएफ की जो सिक्योरिटी है ये इस तरफ की बॉर्डर के ऊपर तो बीएसएफ की सिक्योरिटी बहुत सारे टाइट है इस वजह से अभी। तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। बांगलादेशमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। शेख हसीना या देश सोडून भारतामध्ये दाखल झालेल्या आहेत। भारताच्या आश्रयाला त्या आलेल्या आहेत। जनतेच्या तीव्र विरोधानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या अराजकता माजली असल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेशमधील संपूर्ण इंटरनेट सेवा देखील ठप्प झालेली आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा हेमंत महाजन सर जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, आपण पाहिलं खरं तर बांगलादेशचे म्हणजेच शेख हसीना सरकारचे आणि भारत सरकारचे अगदी जवळचे संबंध होते आणि त्याच कारणास्तव आता शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे आता भारतासमोर नेमकी कोणती आव्हानं असतील? असं आहे, शेख हसीना भारतामध्ये आल्या आहेत की नाही याच्याविषयी बातमी म्हणजे त्याच्याविषयी थोडंसं दुमत होतं। पण जर त्या आल्या असतील तर ते त्या भारतामध्ये स्वतःच्या सुरक्षिततेकरता आलेल्या आहेत। कारण तिथे जी अराजकीय तत्व आहेत, खास तर जमात इस्लामी किंवा इतर, ते त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना जखमी करू शकतात, मारू शकतात, अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत होत्या। आणि आपल्याला आठवत असेल की 1971च्या युद्धाच्या थोडंसं आधी सुद्धा शेख मुजीबुर रहमान यांचं कुटुंब, ज्यामध्ये शेख हसीना स्वतः सामील होत्या, त्यांच्यावरती पाकिस्तानी सैन्य हे हल्ला करणार होतं आणि त्यावेळेला त्यांना भारतीय सैन्याने वाचवलं होतं। ज्याकरता त्या भारतीय सैन्याच्या नेहमीच ऋणी राहायच्या। तर आता जर त्या भारतामध्ये आल्या असतील तर अर्थातच त्यांना आपण भारतामध्ये आश्रय देऊ। परंतु जास्त महत्वाचं मला वाटतं असं आहे की त्यांच्या ऐवजी जर बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या पक्षामधून कुठलं नेतृत्व जर पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते बांगलादेशाकरता हिताचं आहे। कारण अवामी लीग जो हसीना यांचा पक्ष आहे त्यांच्याकडे जवळजवळ 80 ते 85% एवढ्या जागा आहेत। त्यांच्याऐवजी कुठलाही असा विरोधी पक्ष नाही किंवा विरोधी पक्षांचं गठबंधन नाही की जे तिथे सरकार फॉर्म करू शकतात। तर म्हणून बांगलादेशाच्या हिताकरता जर दुसरं कुठलं नेतृत्व अवामी लीग मधूनच हसीनाच्या ऐवजी तिथे जर पुढे आलं तर ते चांगलं होईल। कारण ते नाही आलं तर मग इतर हे जे भारत विरोधी पक्ष आहेत, खास तर खलिदा जिया यांचे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा जनरल इर्शाद किंवा जमात इस्लामी, त्या सगळ्यांना भारत विरोधी समजलं जातं। मग त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असं की हे जे जे तिथे बांगलादेशचं सैन्य आहे ते सुद्धा एखाद्या वेळे मध्ये येऊन कुठल्या तरी राजकीय पक्षाला समोर उभं करू शकतं, जसं पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या पक्षांना पाकिस्तानी सैन्य पुढे ढकलतं किंवा स्वतः बांगलादेश सैन्य तिथे राज्यकारभार करू शकतं। तर थोडक्यात अनेक पॉसिबिलिटीज आहेत। यामधलं काय नेमकं होईल हे येणारा काळच सांगेल। परंतु सर्वात महत्वाचं या क्षणाला असं आहे की तिथे कुठेतरी सरकार असावं ज्यांनी चांगला राज्यकारभार करावा, हिंसाचार थांबवावा, अराजकता थांबवावी
आणि बांगलादेशला शांततेच्या मार्गाने घेऊन जावं. हेमंत सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे किंवा आरक्षणाच्या आंदोलनाचं स्वरूप उग्र झालं. या सगळ्यामध्ये नेमकं शेख हसीना यांचं काय चुकलं की जी ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे? असं आहे, खरं म्हटलं तर त्यांचं पहिले काहीच चुकलं नव्हतं, कारण इलेक्शन आताच झालेली आहेत काही महिन्यापूर्वी. तर त्यावेळेला आरक्षण हा मुद्दाच नव्हता. आरक्षण इनफॅक्ट काढून टाकण्यात आलं होतं. परंतु तिथले कुठले तरी ऍक्टिव्हिस्ट हे तिथल्या हायकोर्टमध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं की आरक्षण जे हसीना यांनी काढलेलं आहे ते पुन्हा परत यायला पाहिजे, ते चुकीचं होतं. आणि तिथल्या हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्ही हे आरक्षण पुन्हा एकदा लागू करा. आणि जो सध्याचा जो हिंसाचार सुरू झालेला आहे तो त्यामुळे सुरू झाला आहे. म्हणजे हिंसाचार सुरू होण्याकरता जबाबदार होतं हायकोर्टचा निर्णय. आणि त्याच वेळेला हसीना यांनी म्हटलं होतं की ज्यांना कोणाला वाटतं की हा निर्णय हायकोर्टचा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये जावं आणि सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन निर्णय करून घ्यावा. कारण हायकोर्टने निर्णय दिला म्हणून हिंसाचार करायचा तर ते निर्णय थांबवायचा, त्याला वाढवायचं, त्याला कमी करायचं ही ताकद आता सरकारकडे राहिलेली नाहीये, कारण हा मुद्दा कोर्टात गेलेला आहे. परंतु हे जे विद्यार्थी होते, हे जे तरुण होते ते ऐकायला तयार नव्हते. तर त्याच्यामुळे हसीना एका पेच प्रसंगामध्ये पडलेल्या होत्या की जो निर्णय हायकोर्टने दिलेला आहे त्याला म्हणजे जे राजकीय नेतृत्व किंवा जे सरकार लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेलं आहे ते हायकोर्टचा निर्णय रद्द करून जो पाहिजे तो निर्णय घेऊ शकतील का हा एक मुद्दा याच्या आधी कधी डिस्कस झालेला नव्हता. तर त्याच्यामुळे तो एक अतिशय catch-22 अशी सिच्युएशन होती की हायकोर्टचा निर्णय विरुद्ध हसीना, आणि हसीनाने ठरवलं की आपण काही करू नये, आपण फक्त सुप्रीम कोर्टमध्ये लोकांना जाऊ द्यावं. नंतर त्यांनी असं पण म्हटलं की मी तुमच्याशी वाटाघाटी करायला तयार आहेत. परंतु हे विद्यार्थी तयार नव्हते. ते म्हणत होते की तुम्ही पहिला आमची माफी मागा आणि त्यानंतरच आपण काही बोलू शकतो. म्हणजे प्रसंग आणि हिंसाचार हा वाढतच गेला आणि त्याच्यामुळे ती तिथे जी हिंसाचाराची जी लाट सुरू झाली ती थांबायचं कुठलं लक्षण दिसेना. आणि जर हसीना यांनी कुठला तरी ऑर्डिनन्स आणून जर हायकोर्टचा निर्णयच बंद केला असता, म्हटलं असतं की आरक्षण नकोच आणि आरक्षण होणार नाही, तर एखाद्या वेळेला काही प्रमाणामध्ये शांतता निर्माण झाली असती. परंतु हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत. त्यांना म्हणजे असं वाटलं होतं की कॉन्स्टिट्युशनली आपण हायकोर्टने दिलेला निर्णय हा बदली करू शकत नाही. जे बरोबर आहे की नाही तर मला वाटतं कधी निर्णय बदली केला असता आणि आरक्षण थांबवलं असतं तर नक्कीच शांतता निर्माण करायला मदत झाली असती. बरं हेमंत सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर अतिशय